मानवी जीवन अनिश्चितता आणि असुरक्षितपणा ह्यांच्यामध्ये सतत हिंदकळत असतं. असुरक्षितपणा अशासाठी की पुढच्या क्षणी काय होईल हे माणसाला ठाऊक नसल्यामुळे माणूस सातत्याने भीतीच्या छायेमध्ये वावरत असतो. अनिश्चितता अशासाठी की आपण सर्व करायचं खरं, परंतु ह्यांचं शेवटी फळ काय आपल्याला मिळणार ह्याविषयी माणसाला खात्री नसते. आणि मग मनुष्य बऱ्याच ठिकाणी सुरक्षितता शोधण्याचा प्रयत्न करतो, काही गोष्टींची खात्री करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. इस्रायली लोक फारोच्या गुलामगिरीमध्ये होते. त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये ते असुरक्षित होते. मोशेने त्यांना तेथून बाहेर काढलं आणि त्यांना लाल समुद्राच्या दिशेने नेलं. तिथे पोहोचल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं की फारोची सेना त्यांचा आता पाठलाग करत आहे. इकडे आड आणि तिकडे विहीर अशा प्रकारे त्यांची अवस्था झालेली आहे की एकीकडे लाल समुद्र आणि दुसरीकडे फारोची सेना. लवकरच आता आपल्याला मृत्यू येणार अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनामध्ये डोकावू लागला आणि ते मोशेविरुद्ध परमेश्वराविरुद्ध कोरकूर करू लागले. अशा वेळेला परमेश्वराने मोशेला सांगितलं की माझा धावा काय करत बसला, आपल्या हातातील काठी उगार आणि बघ समुद्राचं काय होतं ते. आणि इतिहासामधील फार मोठा चमत्कार त्या ठिकाणी घडला की लाल समुद्र दुभंगला आणि सगळे इस्रायली लोक कोरड्या जमिनीवरून पैलतीरी गेले. फारोने देखील त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. फारोचे रथ, घोडे आणि सर्व सेना त्या लाल समुद्रामध्ये बुडून मरण पावली. ही घटना जर आपण बारकाईने अभ्यासली तर त्या घटनेमध्ये बाप्तिस्मा साक्रामेंताचं एक रहस्य दडलेलं आहे असं बायबल पंडित आपल्याला सांगतात. की ज्या लाल समुद्रामधून इस्रायली लोक सुरक्षितपणे पैलतीरी गेले, त्याच लाल समुद्रामध्ये फारोची सेना मात्र गडप झाली आणि नष्ट झाली. बाप्तिस्म्याच्या ज्या पाण्यामध्ये माणसाचं तारण होत असतं, त्याच पाण्यामध्ये सैतानाचा आणि पापाचा पूर्णपणे विनाश होत असतो. म्हणूनच आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला सुरक्षितता आणि निश्चितता हवी असेल तर त्यासाठी आपल्या बाप्तिस्म्याची सतत जाणीव ठेवणं गरजेचं आहे. त्या बाप्तिस्म्याद्वारे आपण परमेश्वराची लाडकी लेकरं बनलेलो आहोत, पवित्र आत्म्याचे मंदिर बनलेलो आहोत, प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचे म्हणजे ख्रिस्त सभेचे घटक बनलेलो आहोत. एवढं सगळं आपल्या पाठीशी असताना मग माणसाने असुरक्षितपणा आणि अनिश्चितता बाळगण्याचं कारण काय? इस्रायली लोकांमधील यहुदी लोक पुढे प्रभू येशू ख्रिस्ताला तशाच प्रकारे एक विनंती करतात की गुरुजी, आम्हाला तुमच्या हातचं एक चिन्ह पाहायचं आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त जे काही करत होता, जे चमत्कार करत होता, आजारांना बरे करत होता, अधिकारवाणीने उपदेश करत होता, ते पाहिल्यानंतर त्यांच्या मनाचा थोडासा गोंधळ उडाला. एकीकडे त्यांना वाटायचं की हा परमेश्वराचा पुत्र असेल, हा मशिहा असेल, हा संदेष्टा असेल, परंतु दुसरीकडे त्यांना असंही वाटायचं की तो जर संदेष्टा असेल, तो जर परमेश्वराचा पुत्र आणि मशिहा असेल तर मग तो शब्बात का पाळत नाही, मग तो पापी लोकांबरोबर जेवायला का बसतो, तो गोरगरिबांच्या घरी, बिगर यहुदी लोकांच्या घरी कसा काय प्रवेश करतो. अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न निर्माण झालेले आणि त्यासाठी त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला विनंती केली की आम्हाला एखादा हातचं चिन्ह पाहायचं आहे. येशूने त्यांना काय सांगितलं बघा, की फक्त एकच चिन्ह देणार आहे, योना संदेष्टाचं चिन्ह. काय नक्की ते चिन्ह होतं? योना संदेष्टा परमेश्वरापासून पळून गेलेला, माशाच्या पोटात अडकून पडलेला. तिथे त्याला मोठा साक्षात्कार झाला, त्याचं मनपरिवर्तन झालं आणि माशाने त्याला समुद्रामध्ये ओकून टाकलं. आपल्या घरी कधीकधी मासळी असते, त्या मासळीच्या पोटामध्ये छोटी छोटी मासळी असते, म्हणजे त्या माशाने छोटीशी मासळी गिळंकृत केलेली असते. अशी मासळी कधी जिवंत असते का? नाही. मग हा योना माशाच्या पोटामध्ये असताना जिवंत राहिला असेल का? त्या माशाने त्याला ओकून टाकलं त्यावेळेला तो जिवंत होता की मेलेला होता? ह्याविषयी बायबल अभ्यासकामध्ये वेगवेगळी मतं आहेत. परंतु एक सुंदर असं मत असं आहे
की जर योना त्या ठिकाणी मरण पावलेला असेल आणि माशाने त्याला ओकून टाकल्यानंतर पुन्हा एकदा जिवंत झाला असेल, तर तो नक्कीच प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहन, मरण आणि पुनरुत्थानाचं मोठं चिन्ह बनलेलं आहे. तेच प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला समजून सांगत आहे. त्याचबरोबर येशू शल्मोनाचे उदाहरण देत आहे. शल्मोनाचं ज्ञान ऐकण्यासाठी दक्षिणेची राणी, शबाची राणी त्या ठिकाणी त्याला भेटण्यासाठी आली आणि शल्मोनापेक्षा थोर असा प्रभू येशू ख्रिस्त लोकांमध्ये वावरत होता, परंतु त्यांनी त्याला ओळखलं नाही. आपल्याही जीवनामध्ये परमेश्वर बरेचसे पराक्रम करत असतो, बरीचशी चिन्हे घडवून आणत असतो. म्हणून वेगळ्या चिन्हांची मागणी करण्याऐवजी जे घडतं त्याच्याकडे उघड्या डोळ्यांनी, उघड्या हृदयाने, मनाने, उघड्या कानाने पाहणं आणि त्याचा योग्य असा अर्थ लावता यावा म्हणून पवित्र आत्म्याकडे प्रेरणा मागणं एवढंच आपल्या हातामध्ये असतं. ते चिन्ह आपल्याला ओळखता यावं, त्याचा योग्य असा अर्थ आपल्याला लावता यावा आणि त्याद्वारे आपलं जीवन अधिक सुंदर बनावं म्हणून परमेश्वराकडे कृपा मागूया.